छत्रपती संभाजीनगरमध्ये दुबईतील एका कंपनीमध्ये गुंतवणुकीवर 3 पट निधी देण्याचं आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या एका सराईत तरुणाला सिडको पोलिसांनी अटक केली आहे। अनिल गोविंदा शिंदे राहणार पाचोरा जिल्हा जळगाव असं या आरोपीचं नाव आहे। त्यानं अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याचा संशय आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अनिल शिंदे हा लोकांना दुबईमध्ये उद्योग वाढीसाठी पैसा गुंतवल्यास मोठा नफा मिळवून देण्याचं आश्वासन देत होता। त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेक लोकांनी त्याला लाखो रुपये दिले। एका तक्रारदारानं सिडको पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याची मंगळवारी हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून त्यानं आणखी कोणाची फसवणूक केली आहे का याचा शोध घेतला जातोय। NTV न्यूज मराठी फिर्यादीनामे चंद्रकांत बाबूराव वटाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यातील आरोपी अनिल गोविंदा शिंदे राहणार जळगाव पाचोरा याने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची रक्कम तिप्पट करून देतो असे सांगून त्यांचे 50 लाख रुपये दिनांक 18/3/2025 रोजी स्वतःच्या ताब्यात घेतले होते। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करून दिनांक 14/7/2025 रोजी गुन्हा दाखल केला होता। सदरचा गुन्हा फसवणूक व अपारच्या सेक्शनच्या खाली दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा त्याचा मोबाईल क्रमांक त्याचा SDR CDRचे विश्लेषण करून त्याचा ठाव ठिकाणा शोधला। त्याला 30/7/2025 रोजी त्याला आम्ही अटक केलं। अटक केल्यानंतर सुरुवातीला आरोपी उडाउडीचे उत्तर देत होता। अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्याचा रिमांड घेतलं। 4/8/2025 पर्यंत त्याची पोलीस कोठडी मिळाली। त्यामध्ये आरोपीकडनं त्याचा एक मोबाईल ताब्यात घेण्यात आला होता। त्या मोबाईलमध्ये त्यांनी गुन्ह्यातील काही रकमेसोबत त्यांनी सेल्फी काढला होता। त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडनं कसून चौकशी तपास केला असता त्याने अद्यापपर्यंत गुन्ह्यामध्ये 20,82,000 रुपयाची आम्हाला रिकव्हरी दिलेली आहे। बाकी रकमेची आम्ही त्याच्याकडे पुढील तपास करीत आहोत। बाकी एकंदरीत 30 लाख रुपये त्याच्याकडनं आम्हाला येणे बाकी आहे। 29 लाख वर काहीतरी 15,000 रुपये त्याच्याकडनं येणं बाकी आहे। आता जेव्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बऱ्याचशा प्रसार माध्यमातून त्याची बातमी आपण जी एक मिनिट थांबा प्रसार माध्यमातून त्याला अटक झाल्याबाबतचे बरेच पेपर्स आणि बातम्यांमधून लोकांना माहिती मिळाली। छत्रपती संभाजीनगर।